राहुल गांधी आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान पुण्यातील SSPM ग्राउंडवर त्यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमासाठी SSPM ग्राउंडवर खास स्टेज उभारला गेलेला आहे आणि विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम काँग्रेसकडून केला जाणार आहे आणि राहुल गांधी यावेळी विद्यार्थ्यांशी तरुणाईशी संवाद साधणार आहे। या पार्श्वभूमीवर SSPM या ग्राउंडवर खास स्टेजही उभारलेला आहे। 3 वाजेपर्यंत एअरपोर्टला येतील, त्यानंतर ते थोडा वेळ या ठिकाणी हॉटेलवर थांबतील आणि डायरेक्ट मग कार्यक्रमाच्या ठिकाणी साधारणपणे 6 वाजता येतील। पुण्यातील छात्रों की गूंज हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले यांना श्रद्धांजली असल्याचं मत काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी व्यक्त केले। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पाहूया। आपल्याबरोबर अलका लांबा जी आहेत, नेमका कार्यक्रम कसा असणार आहे आणि पुढे कशा रणनीती असणार आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। आज पुणे में प्रोग्राम हो रहा है, सिर्फ छात्राएं रहेंगी, क्या स्ट्रैटेजी थी इसके पीछे, क्योंकि पिछले प्रोग्रामों से ये अलग है? बिल्कुल बिल्कुल बहुत अलग है और हम महाराष्ट्र के पुणे की उस धरती पे खड़े हैं जहां से सावित्रीबाई फुले जी आती हैं। उन्होंने बालिकाओं की शिक्षा को लेकर एक पूरा आंदोलन किया, त्याग बलिदान, उन्होंने बहुत कुछ किया। तब देश में बालिका विद्यालयों की शुरुआत हुई और आज हमारी बच्चियों को समर्पित किया है छात्रों की गूंज कार्यक्रम, जिसमें नेता प्रतिपक्ष श्री राहुल गांधी जी आ रहे हैं। हम लोगों ने इससे पहले राजस्थान के कोटा में, उत्तराखंड के देहरादून में, उत्तर प्रदेश की प्रयागराज में कार्यक्रम किए और आज हम पुणे में खास तौर से जो गर्ल्स स्टूडेंट हैं उनको समर्पित करते हुए ये हमारी श्रद्धांजलि होगी सावित्रीबाई फुले जी को, कि जिस सोच के साथ उन्होंने एक संघर्ष किया और इस मुकाम तक आज बच्चियां पढ़ लिख रही हैं, पर वो बच्चियां, उनका भविष्य सुरक्षित नहीं है। इस सरकार के होते हुए पेपर लीक हो रहा है, 25 बच्चे आत्महत्या करते हैं, उसमें 14 बच्चियां, हमारी 14 से अधिक बच्चियां बेटियां शामिल हैं, हताश निराश हो रही हैं। सो उन्हें हिम्मत देने के लिए नेता प्रतिपक्ष आ रहे हैं। कैलासपुरी, झी मीडिया, पुणे। गूंज हा कार्यक्रम, या कार्यक्रमाला तरुणाईचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच राहुल गांधी या कार्यक्रमातून कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। काल या कार्यक्रमाच्या आधी अभाविप आणि काँग्रेसमध्ये तुफान राडा झालेला होता आणि या संदर्भात अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत। त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा राहुल गांधी काही बोलतात का? ज्या पद्धतीनं भाजपनं या संदर्भात काही आरोप केलेले आहेत त्या आरोपांना राहुल गांधी काय उत्तर देतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पैसे देऊन विद्यार्थी आणले जात असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला। पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमावर नवनाथ बन यांनी आरोप केलेले आहेत। विद्यार्थी येणार नाहीत म्हणून काँग्रेस घाबरलेला आहे अशी टीकाही त्यांनी केली। याला संजय राऊतांनी उत्तर दिलेलं आहे। देशाच्या स्वातंत्र्यासाठी भाजप कधीही लढला नाही, भाजप कायम घाबरलेला आणि भेदरलेला पक्ष आहे असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे। मुळामध्ये घाबरलेलं कोण? राहुल गांधींच्या पैसो की गूंज नावाच्या कार्यक्रमाला विद्यार्थी येणार नाहीत, लोक येणार नाहीत म्हणून अशा पद्धतीचं पेड कॅम्पेन तुम्हाला करावं लागतं। घाबरलेले तुम्ही आहात, तुम्ही जनाधार गमावलाय, तुमच्याकडे जनाधार नाही, तुम्हाला तुमच्या नेतृत्वावर विश्वास नाही की राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये लोक येणार नाहीत म्हणून तुम्हाला एका माणसाला 30 ते 35 हजार रुपये द्यावे लागतील। त्याचं पॉझिटिव्ह कव्हरेज करा, त्यातले पॉझिटिव्ह बाईट घ्या, राहुल गांधींचे चुकीचे बाईट असतील ते डिलीट करा असं सांगावं लागतं। मग घाबरलेलं कोण? फेक व्हिडिओ पसरवण्यामध्ये भाजपचा हात कोण धरू शकत नाही। आम्हाला हे सगळं करण्याची आवश्यकता नाही आहे। प्रतिसाद प्रचंड प्रमाणात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यातून देखील मुली आज या कार्यक्रमाला येत आहेत। भाजप हा जो आहे हा डरपोक लोकांचा पक्ष आहे। सत्तेची कवचकुंडलं आहेत म्हणून त्यांची थोडंसं ही दादागिरी दिसते। ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी 90% भाजपा बिळात गेलेला असेल, वर्षभर बाहेर पडणार नाहीत ते घरात। भारतीय जनता पक्षाला तुम्ही फार शूर पक्ष किंवा राष्ट्रभक्त पक्ष मानून फार चूक करताय।